देवपारे साहेब नमस्कार. नमस्कार. आपल्याला वाढदिवसाच्या स्टार न्यूज इंडिया तर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपण या वाढदिवसानिमित्त संकल्प मिशन 100 उद्योजक घडवणार म्हणून असा संकल्प केलेला आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल? पहिले तर आपल्या न्यूज चॅनलचं मी अभिनंदन करतो की आपण माझी दखल घेतली. मी संकल्प मिशन 100 माझं जे 40 वर्षाचा जो तप आहे, ज्यामधून मी घडलो, एका खेड्या गावामधून येऊन अमरावतीसारखं ठिकाण आणि अमरावतीवरून नागपूरहून मी आज पुणे, मी ज्या पद्धतीनं झिरोमधून घडलो, याच पद्धतीनं आजचा नवयुवक हा उद्योजक घडला पाहिजे, हा माझा संकल्प आहे. तर आपण 100 उद्योजक घडवणार आहात. यामध्ये काय काय कशी काय प्रोसेस असेल त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. त्यासाठी माझ्या वेबसाईटवर, फेसबुकवर आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्या युवकांना उद्योजक बनायचं आहे, ज्याच्या पोटामध्ये भूक आहे आणि डोक्यामध्ये आग आहे, ज्याची साधारणतः 12 ते 15 घंटे काम करण्याची तयारी आहे, अशा उद्योजकासाठी मी एक QR कोड पाठवलेला आहे. जो त्यामध्ये रजिस्टर होईल, म्हणजे त्याची हिस्ट्री माझ्याकडे येईल. त्या उद्योजकावर आणि त्याची मानसिकता सांभाळून, म्हणजे त्याची कुठली मानसिकता कुठल्या बिझनेसमध्ये जाण्याची आहे, त्यामधून मला त्याला एक उद्योजक मधून निवडून त्याच्यावर मला काम करता येईल आणि तो निश्चितच उद्योजक झालेला असेल. आणि असं म्हणजे हाच उद्योग करावा किंवा याच उद्योगामध्ये आम्ही त्यांना मदत करेल असं आहे की कुठल्याही उद्योजकामध्ये आपण या उद्योजक मिशनमध्ये आपण मदत करणार आहात? कुठल्याही उद्योजकाला मी त्याच्यावर असं लादणार नाही का तुम्ही हाच उद्योग करा म्हणून. एखाद्या उद्योजकाने म्हटलं का हो मला फक्त पेपर रद्दीचंच काम करायचं आहे, पेपर रद्दीच मला विकत घ्यायची आणि विकायची आहे, तरी त्यामध्ये तो करोडो रुपयाची उलाढाल करू शकतो. एखादा उद्योजक म्हणून मला का फक्त काचच शहरामधले जमा करायचे आहे आणि ते विकायचे आहे किंवा प्लास्टिक जमा करून विकायचं आहे, तर त्यामध्ये तो करोडो रुपयाचा उद्योग करू शकतो. त्यामुळे मी कुठल्याही उद्योजकावर लादणार नाही. उद्योजकाची जी मानसिकता आहे, ज्यामध्ये त्याचा इंटरेस्ट असेल, त्यामध्येच मी त्याला काम करण्याकरता सपोर्ट करेल आणि तो कसा सक्सेस बिझनेसमॅन होईल याकरता माझे पूर्ण प्रयत्न असेल. आपलं एक उद्योगपती कन्स्ट्रक्शनमध्ये बांधकाम व्यावसायिकामध्ये खूप मोठं असं नाव आहे. तर मग जे काही बांधकामच्या उद्योजकामध्ये यायचं असेल त्यांच्यासाठी आपला काय संदेश असतो? आता ती तर माझी मास्टरीज आहे. म्हणजे एखाद्या युवकाने म्हटलं मला बिल्डर व्हायचं आहे आणि त्याच्याकडे जर त्या बिल्डरशिपचं एज्युकेशन नसेल, तर त्याला आधी म्हणेल बाबा तू त्या बिल्डरच्या इकडे काही दिवस जाऊन जॉब कर. तू पहिले ते बिल्डर लाईन तू समजून घे आणि त्यानंतर तू त्या बिझनेसमध्ये ये. पण त्याला मी निश्चित सपोर्ट करेल. म्हणजे तो माझा स्पर्धक होईल हे मला भीती नसेल, कारण माझा स्पर्धक कोणी राहूच शकत नाही. त्यामुळे ज्या बिझनेसमॅनला किंवा ज्या युवकाला ज्या बिझनेसमध्ये यायचं असेल, त्याकरता मी त्याला सपोर्ट करेल. ज्यांची परिस्थिती गरीब आहे, जे पैसे खर्च करू नाही शकत, असे नवयुवक जे आहेत, ज्यांना उद्योजक व्हायचं आहे, तर त्यांच्यासाठी आपण खर्च करणार आहात का? त्यांना पैशाची मदत करणार आहात का? याबद्दल काय सांगाल? मी आधीच बोललेला आहे. माझ्या Facebook, WhatsAppच्या माध्यमातून मी लोकांना मेसेज दिला. मी कुठलाही पैसा कोणाला देणार नाही आणि कोणाकडून मी पैसाही घेणार नाही. मग दुसरा तुमचा पहिलाच प्रश्न तुमचा असा आहे, की ज्याच्याकडे पैसा नाही गरीब. गरिबी हा आमचा आजार आहे. जर त्याच्या डोक्यामध्ये गरिबी असेल, तो सक्सेस होणार नाही. त्याला गरिबी हा आजार त्याला डोक्यातून काढावा लागेल. त्याला ध्येय वेळ व्हावं लागेल. पैसा निर्माण होतो, कारण पैसा लावणारे लोक सुद्धा या समाजामध्ये आहे. बरेचसे बँकर्स आहे आणि ज्या बँका फायनान्स करत नसेल, तिथं सुद्धा जाऊन माझे ते कसा फायनान्स देत नाही, कारण गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे. मानसिकतेने जर गरीब नसेल आणि तो जर बँकेच्या ऑफिसरला कन्व्हिन्स त्यांनी केलं किंवा आमच्यासारखे उद्योजक त्यांच्या सोबत असले, तर निश्चितच त्याला बँक फायनान्स करेल आणि तो सुद्धा उठून उभा होईल. या ग्रामीण भागातून जे काही उद्योजक घडणार असतील आणि ग्रामीण ठिकाणी जे नवयुवक तयार होतील, यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल? ग्रामीण भागामध्ये ग्रामीणामधल्या म्हणजे जो काही ग्रामीण वर्ग आहे, त्यांनी शेतीवर आधारित ज्या मिनी इंडस्ट्रीज असतील, मग जशा दाल मिल आहे, जिनिंग आहे, ह्या छोट्या ज्या आहे मायक्रो ज्या इंडस्ट्री आहे, ते त्यांनी गावखेड्यामध्ये चालू करायला पाहिजे. दुसरं, गावखेड्यामधल्या ज्या शेती आहे, त्या शेतीमध्ये जी उत्पादकता आहे ती वाढवण्यासाठी त्या युवकाला कसं प्रोत्साहन देता येईल, त्यासाठी शासनाच्या काही स्कीम आहेत त्या कशा राबवून घेता येईल. कारण तो गावखेड्यातला युवक जो आहे तो गावखेड्यातच राहायला पाहिजे. कारण उद्या भविष्यात असं होता कामा नये का पूर्ण गाव खाली होतील, पूर्ण शहरामध्ये येतील आणि उद्या खाण्यासाठी आम्हाला अनाजच नसेल. त्यामुळं
65% पॉप्युलेशन एक ग्रामीण बेस आहे. त्यामुळं शेती हा मेन उद्योग आहे. त्यावर आपल्याला शेतीवर म्हणजे शेतीचं उत्पादन कसं घेता येईल आणि त्यावर प्रोसेसिंग युनिट कसे टाकता येईल याकरता आपल्याला गावखेड्यामध्ये सुद्धा काम करावं लागेल आणि ते करण्याचा आपला प्रयत्न असेल. हे होते अमरावती येथील उद्योजक गुणवंतजी देवपारे यांनी ग्रामीण आणि शहरी नवउद्योजक जे होणार असतील त्यांना काय काय मदत करणार आहे याविषयी या ठिकाणी सांगितलेलं आहे. धन्यवाद. मी योगेश चांदणे, स्टार न्यूज इंडिया, अमरावती.